नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवायची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्यकीय मदतीची गरज भासेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यावर वाढेल. उपाय. कौटुंबिक जीवन सुखकर चालण्यासाठी घरात फळे येणाऱ्या वनस्पती ठेवा. वृषभ राशी. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. जर तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे बाहेर जात आहे तर कपडे विचारपूर्वक परिधान करा. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबत तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आरामदायी दिवस घालवाल. आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. या राशीतील जे लोक परदेशात व्यापार करतात त्यांना आज चांगला धनलाभ होऊ शकतो. आजच्या दिवशी बाहेरचे जेवण तुमच्या पोटातील स्थिती खराब करू शकते. म्हणूनच बाहेरचे खाऊ नका. उपाय. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलींना गोड पदार्थ वाटा. याने कुटुंबात आनंद राहील. मिथुन राशी. रात्री ऑफिसमधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालविले पाहिजे, अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बरेच दिवसापर्यंत तुम्ही आजारी राहू शकता. आपल्या आरोग्याची उगाच चिंता करू नका. त्यामुळे आपला आजार बिघडण्याची शक्यता आहे. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र पुढाकार घेण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. उपाय. सोन्याची अंगठी मंगळ यंत्र खोदवून घालणे आरोग्यासाठी शुभ असेल. कर्क राशी. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. घरात काही घडल्याने तुम्ही खूप भावनिक राहाल.
तुमच्या भावना संबंधित व्यक्तीपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचवण्यात तुम्ही यशस्वी राहाल. येणारा काळ खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हासित राहा. त्यातूनच तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल. घरातील लहान सदस्यासोबत आज तुम्ही पार्कमध्ये जाऊ शकता. विवाह हे एक वरदान आहे आणि आज तुम्हाला याची प्रचिती येईल. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल. उपाय: नेमणे दात घासल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. सिंह राशी, दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. जर तुमचा आवाज सुरेल आहे तर तुम्ही कुठले गाणे गाऊन आपल्या प्रेमीला आज खुश करू शकता. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. त्याचा उत्तम वापर करा. जे लोक शेअर बाजारात पैसा लावतात, आज त्यांना नुकसान होऊ शकते. वेळेवर सजग राहणे तुमच्यासाठी उत्तम असेल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. उपाय: गंगेचे पाणी हिरव्या बाटलीत साठवून ठेवा आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंद टिकून राहील. कन्या राशी, तुमच्या कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला नक्कीच मान्य होणार नाही, परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. या राशीतील वृद्ध जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक ठरू शकते. जितके शक्य असेल तितके या गोष्टीमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असेल. कुठून तरी उधार परत मिळू शकते. यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. उपाय: आपल्या घरामध्ये इष्टदेवाची चांदीची मूर्ती स्थापन करून त्याची दररोज पूजा केल्याने धनामध्ये वृद्धी होईल. तूळ राशी, तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस उदास होऊ शकतो. विनाकारण चिंतेने तूर होऊन आज तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळावर आपला वेळ घालवू शकता. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. आरामात राहण्याचा आनंद आज तुम्ही लुटू शकाल. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. भावनिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या मदतीला
ज्येष्ठ धावून येतील. स्वप्नप्राप्तीसाठी स्वप्न पाहणे वाईट गोष्ट नाही, परंतु नेहमी दिवा स्वप्नात राहणे तुमच्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. उपाय: आपल्या प्रेमीला दुधाने बनवलेले चॉकलेट भेट द्या. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. वृश्चिक राशी: जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्राच्या अचानक भेटीमुळे रम्य अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्यासाठी तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सभोवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. अनोळखी व्यक्तीसोबत गप्पा करणे ठीक आहे, परंतु त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल. आजच्या दिवशी काहीही करू नका. फक्त आपल्या अस्तित्वाचा आनंद घ्या आणि कृतज्ञतेने राहा. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करा. धनु राशी: आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला ते मारक ठरू शकते. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. वैवाहिक आयुष्याचा विचार करता आज तुमचे जीवन खूप सुंदर झाले आहे. तुमची बोलण्याची पद्धत आज खूप खराब असेल, ज्यामुळे समाजात तुम्ही आपला मान सन्मान खराब करू शकता. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कोणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. उपाय: नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी संत आणि विद्वान लोकांचा सन्मान करा. मकर राशी: तुमच्या प्रियकराच्या भावनिक मागण्याकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचा जोडीदार आज त्याच्या मित्रमैत्रिणी समवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ राहाल. इंटरनेट सर्फिंग करणे तुमच्या बोटांचा चांगला व्यायाम करण्यासोबतच तुमच्या ज्ञानाला वाढवू शकते. प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. कुटुंबाची आघाडी आनंदी आणि सुरळीत असणार नाही. उपाय: तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. कुंभ राशी:
आज घरामध्ये तुमची मुलं तुमच्या समोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील. कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पहा. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील, पण तत्वांना शरण न जाता विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आज केवळ बसून राहण्यापेक्षा काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. सुखासाठी उत्तम वेळ काढणे तुमच्यासाठी चांगले राहील. तुम्हाला याची खूप गरज आहे. जर तुम्ही आपल्या मित्रांना यात सहभागी केले तर आनंद द्विगुणित होईल. उपाय: आपल्या कौटुंबिक आयुष्यात अधिक चांगले होण्यासाठी हनुमान चालीसा, संकटमोचक अष्टक आणि भगवान राम स्तुती याचे पाठ करा. मीन राशी. तुम्ही इतके दिवसाच्या कल्पना विश्वात जगत होता त्याचे आज प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात परिवर्तन येईल. उत्तम दिवस आहे. सिनेमा पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. प्रेमात आज तुमचा दिवस आहे. उपाय: हळद, केशर असे पदार्थ एकत्र करा आणि आपल्या प्रेमी सोबतची समज चांगली ठेवा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.